नमस्कार. आजच्या स्पेशल चिकन रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. इथे तुम्ही बघताय हे सगळं साहित्य आहे जे आपण चिकन बनवण्यासाठी वापरणार आहोत. तर हे सगळं साहित्य कुठे-कुठे आणि कसं वापरतोय आपण ते बघूया चला. इथे मी 2 ते 3 वाट्या खोबरं कापून घेतलेलं आहे. त्याचे बारीक-बारीक काप केलेले आहेत आणि आपण ते आता भाजून घेतोय. त्याच्यानंतर आपण कांदा परतवून घेणार आहोत. म्हणजे खोबरं आणि कांदा याचा एक छान मसाला तयार होईल. तर इथे कढईमध्ये थोडासा कांदा इकडे-तिकडे पडला आहे, पण दॅट इज फाईन. आणि हे सगळं आपण भाजून घेतलेलं मिश्रण जे आहे वस्तू आहेत ज्या एका ताटामध्ये ठेवलेल्या आहेत आणि मग ते आपण मिक्सरमधून बारीक करतो आणि त्याच्यानंतर हे सगळं आपण भाजीसाठी वापरणार आहे. हा सगळा मसाला तयार झालेला आहे. याच्यामध्ये आहे फुटाणे, खोबरं, कांदा जसं गावाकडे आपण चिकन बनवतो त्याप्रमाणे आपण इथे बनवलेलं आहे. इथे एका पातेल्यामध्ये कांदा आपण परतून घेतो आहे. आपल्या मसाल्यामध्येही कांदा असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पातेल्यामध्येही कांदा परतून घ्यायचा असतो. इथे चिकन आहे जे आपण शिजवून घेणार आहोत आता आणि रस्सा जो म्हणतो आपण तसं ते आधी बनवणार आहे. त्या कांद्यामध्ये आपण चिकन टाकलेलं आहे आणि ह्या चिकनला ऑलरेडी मॅरिनेट केलेलं होतं हळद आणि मिठाने. जे आपण चिकनचं क्लिअर सूप म्हणतो ते याच्यानंतर बनतं. आता हे छान एकदा परतून घेतलं की त्याच्यावर आपण पाणी टाकून झाकण ठेवणार आहोत. आता हे तुम्ही बघता इथे ऑलरेडी आम्ही पाणी टाकून हे चिकन शिजवायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर एक झाकण ठेवलेलं आहे. तर हे सगळं चिकन शिजल्यानंतर आपण भाजीची रेसिपी बघणार आहोत. म्हणजे चिकनची ग्रेव्ही कशी बनवायची ते बघणार आहोत. चिकन थोडंसं शिजलेलं नाही आहे त्याच्यामुळे आम्ही परत उकळतं पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. पाणी नेहमी उकळतच टाकायचं कारण त्याच्यामुळे चिकन चांगलं शिजतं. अगदी म्हणजे ते उकळत्या पाण्यामध्ये परत थंड पाणी टाकलं तर ते चिकन शिजणार नाही आणि त्याला रबरी टेक्स्चर येईल. तर आता आपण हे सगळं चिकन शिजवून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर चिकनचा रस्सा बनवूयात. मग आता हे सगळे मसाले ठेवलेले आहेत. चिकन आपलं क्लिअर सूप बनलेलं आहे. मग शिजलेल्या चिकनला आपल्याला डायरेक्ट ह्या पातेल्यामध्ये टाकायचं आहे. आता आपलं पातेलं गरम होतं आहे त्याच्यामध्ये आपण तेल सोडलेलं आहे आणि तेल सोडल्यानंतर आपण याच्यामध्ये जो मसाले काढून घेतलेले होते ते टाकणार आहोत. एक सिक्रेट पॉईंट हा असतो की तुम्ही तेल टाकलं की तेलामध्ये कोथिंबीर टाका म्हणजे चिकनला एक वेगळी चव येईल. तर आता तुम्ही बघता इथे कोथिंबीर टाकली आहे. मग जे सगळे मसाले होते लाल मिरची, गरम मसाला, घरी बनवलेले मसाले, नंतर चिकन मसाला, धने पावडर हे सगळं आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि हे कांदा, खोबरं आणि फुटाणे याची जी पेस्ट केलेली होती ती पेस्ट आहे. आता हे सगळे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि आपण जे पिवळं क्लिअर सूप बनवलेलं होतं चिकनचं ते आपण याच्यामध्ये थोडं टाकायचं आहे. म्हणजे हे परतायला थोडीशी मदत होते. आपण दुसरं कोणतं पाणी टाकणार नाही. आपण चिकनचं जे सूपचं पाणी आहे आधी शिजवलेलं तेच टाकणार याच्यामध्ये. आता हे छान परतून घ्यायचं आहे. आणि हो ते जे पाणी आपण टाकतो तेही गरमच आहे. कोणतंही थंड पाणी आपण याच्यामध्ये टाकत नाही. सो चिकनच्या रेसिपीची जी चव असते आपण म्हणतो गावरान चिकन कसं बनतं ते ह्याच प्रकारे बनतं. त्याला एक वेगळी चव येते. तुम्ही बघताय हा मसाल्याला कसं तेल सुटलं आहे आणि किती छान दिसतोय तो. म्हणजे सांगताना सुद्धा तोंडाला पाणी सुटेल असं ते चिकन बनलेलं आहे. आणि आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला जे शिजवलेलं चिकन होतं ते टाकायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पुढे पाणी टाकलं नाही झाकून ठेवलं ना त्याचं सुक्कं चिकन पण खूप छान अप्रतिम बनेल. पण आपल्याला रस्सा बनवायचा त्याच्यामुळे रस्सा भाजीसाठी आपल्याला जे सूपचं पाणी आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आमच्याकडे बऱ्याच प्रमाणात चिकन बनतं त्याच्यामुळे ह्या भाजीला वाढवावं लागतं आणि त्यामुळे तुम्हाला कधी बाजरीचं पीठ किंवा इतर कोणत्या प्रकारे चिकनचा रस्सा वाढवायचा असेल तुम्ही वाढवू शकता. तुम्ही बघता कशी तरी आली आहे. वरून कोथिंबीर टाकली आणि वी आर डन. ही आहे आपली गावरान पद्धतीने बनलेली चिकनची रेसिपी. धन्यवाद.